चला तर मग राईज ऑफ ट्युटर्स चॅनलमध्ये नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेले आहे, जो आहे 12th स्टँडर्डचा जी काही पोयम आहे मनी, याच्यावरती आपण आता व्हिडिओ सादर करणार आहोत. तर मनी ही पोयम विल्यम एच डेव्हिस यांनी लिहिलेला आहे. त्यांचा जन्म 1871 साली झाला आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांचे वडील वारले आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये एक पोएट म्हणून आणि रायटर म्हणून पुढे प्रसिद्धी मिळवलेली दिसून येते. लेट्स सी नाव व्हॉट इज गिवन इन इंट्रोडक्शन. विल्यम एच डेव्हिस 1871 to 1940 and William H. Davis was Welsh poet. Welsh, which is situated in United Kingdom, as well as a writer also. He spent significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom. Tramp or hobo. Hobo means homeless person, घर वगैरे नाही असं. आणि ट्रॅम्प म्हणजे मग ते रोमिंग करणारे जे काही पीपल असं भटकणारे, एका ठिकाणी स्थिर न राहता इकडून तिकडे भटकणारे. तर अशा पद्धतीने भटकं लाईफ त्यांनी जे जगलेलं दिसून येतो युनायटेड किंगडममध्ये. ही बिकम पेडलर. पेडलर मीन्स सेलर. मग पर्सन हू सेल्स इलिगल ड्रग्ज असेल किंवा स्टोलन गुड्स असतील अशा पद्धतीचे, म्हणजे त्यांनी एक सेलर म्हणून काही काम केलेलं दिसून येतं. ॲज वेल ॲज काय द स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड आणि गायक म्हणून सुद्धा रस्त्यावरची दुसरं गाणं गाऊन काही कमवणे अशा पद्धतीने हे काम त्यांनी केलेलं दिसून येतं. नंतर त्यांनी काय केलं तर आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. बरेच वर्ष असं भटकंती करत लाईफ जगल्यानंतर त्यांनी त्या स्वतःचं असं एक बुक व्हॉल्यूम जी काही आहे ती प्रसिद्ध केली आणि त्याचं नाव होतं द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. मुलांनो, आता खरं तर ही पोएम काय सांगून जाते, मनीवरून तुम्हाला थोडंसं आयडिया भेटलीच असेल. द पोएम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. एका रिच माणसाबद्दल पोएम इन्फॉर्मेशन देते आणि त्याला खरं तर पुअर मॅन बनायचं आहे, कारण त्याला रिअल हॅपीनेस शोधायचा होता, रिअल हॅपीनेस अनुभवायचा होता. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी और हॅव लॉस्ट आवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. जेव्हा आपल्याकडून मनी किंवा पैसा जो हरवला जातो किंवा आपल्याकडून पैसा जातो, आपण पैसा गमवतो, अशा वेळेस आपल्याला खरं त्याची महत्त्व काय आहे ते लक्षात येतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. मीन्स moral of the poem, what here poet says to us, actual when he had money he had lots of friends, many friends, but he couldn't took joy at that time. Okay, so poet now says that he is poor man, he doesn't have money, but he has few true friends now. Understand the differentiation given here by our poet. म्हणजे थोडक्यात पोएटला काय सांगायचं आहे की पैशाने कुठलेही इतर गोष्टी विकत घेता येत नाहीत. मॅनर्स असेल, मॉरल्स असेल, कॅरेक्टर्स असेल, एकमेकांचा ट्रस्ट असो, पेशन्स असो, हे पैशाने विकत घेता येत नाही किंवा पैशाने शिकता येणाऱ्या या गोष्टी नाहीत. सो व्हॉट इज सेइंग हिअर बाय पोएट इन आवर स्टांजा, लेट्स सी नाव. तर ही जी मनी पोएम आहे पेज नंबर 122 वर दिसून येते बघा तुम्हाला. यामध्ये टोटल किती स्टांजा दिसून येतात तर 5 स्टांजा दिसून येतात आणि 4 लाईनचे आपल्याला इथे क्वाट्रेन राईट 4 लाईनचे स्टांजा दिसून येतात. असे 5 स्टांजा आहेत जे विल्यम एच डेव्हिस यांनी लिहिलेत आणि यामध्ये राईम स्कीम बघितली मुलांना तर तुम्हाला दिसून येईल बघा. ए आहे पहिल्या लाईनमध्ये, देन सेकंडवरती आर सायलेंट पुअर आर मीन्स बी आहे
And then for many a false man as a friend that see and came knocking all day at my door, that's one, poor door, so B. So A, B, C, B, that's rhyming scheme is used in poem. Let's see now what is in first stanza. When I had money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. In this poem, poet tells us how rich man who is now become poor and now he finds the real happiness. The poet addresses to all to change its perception. Perception means what? Idea towards money. When poet had money, he couldn't take joy. When he become, means now he become poor, that time he finds the real happiness. When he had money, he had many friends, but they were false men. They were false men, means they were not true friend. Means here what poet is saying to us, तर बघा की जेव्हा पैसा जास्त असतो तेव्हा पैशाच्या नादाने मित्रमंडळी भरपूर निर्माण झालेली होती. तर ती अशी मित्रमंडळी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी किंवा स्वतःची साठी आलेली अशी सगळ्या फाल्स मैत्री आहे, खोटी मैत्री आहे, असं इथे पोएटला सांगायचं आहे. पण जेव्हा पोएट आणि त्यावेळी जास्त मनी असताना सुद्धा पोएट हा आनंद त्याच्या लाईफमध्ये घेऊ शकत नव्हता. तर आता काय आहे, आता तो पोएट गरीब झालेला आहे आणि खरं जो काही आनंद आहे तो आत्ता तो अनुभवत आहे. आणि त्यांना असंही म्हणायचं आहे की मला जरी कमी फ्रेंड असले आता तरीसुद्धा ते कसे आहेत, माझे सच्चे ट्रू असे फ्रेंड, जेवढे मोजकेच तेवढे माझे फ्रेंड्स आहेत. नाव second stanza. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead. I dare not speak to let this false word again. Means second stanza, what poet is saying, then poet told that when he was child and had a trumpet. Trumpet means what? Musical instrument, brass, but musical instrument. But must not blow because due to richness. Because that time his mind or man is dead. Okay, and he told to us this world is false world. काय जग हे चुकीचं आहे, फसवा आहे. जग हे फसवा आहे. जिकडे संपत आहे त्याच्या मागे जातो, जिकडे मनी आहे त्याच्या मागे धावतो, आणि मनी संपला की त्याच्या मागे मैत्रीही राहत नाही. तर अशी या जगामध्ये असणारी लोक दिसून येतात. आणि मी लहानपणी माझ्याकडे भरपूर पैसा असूनही त्यावेळेस मी त्याचा आनंद, जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ट्रम्पेट, त्याचा घेऊ शकलो नव्हतो. तर काय सांगायचं इथे पोएटला की वर्ड्स पीपल running towards to the rich person. And again next stanza, see, let's see now. Must have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. Means what? Here poet told he had seen life of poor people, and he told to us that poor people's heart are always ever light. Ever light means clear,
and their wives are always unsatisfied. They are like bees, means which are always humming, because uh, they will remain busy in their own work from morning till night. म्हणजे इथं काय म्हणायचं आहे की हे काही जे काही स्त्रिया आहेत त्यांच्या गरीब लोकांच्या, त्या काय असं जसं काही म्हणजे मधमाशीचे घोंगावणं कसं चालू असतं हमिंग साऊंडमध्ये, त्या मधमाशी कशी घोंगवतात तसं त्या ज्या काही गरीब लोकांच्या वाईफ्स आहेत त्या मधमाशांसारख्या घोंगतात व चिडचिड करतात, कारण त्यांना इतक्या त्या बिझी असतात त्यांच्या कामामध्ये की सकाळपासून ते रात्रीपर्यंत, त्यामुळे त्यांची ती चिडचिड आपल्याला दिसून येते. जसं काही त्यांचा आवाज हा बीज कसे हमिंग्स करतात त्या पद्धतीने दिसून येतं, कारण त्या फारच बिझी असतात. त्यांना गरीब लोकांच्या बायकांना सुद्धा भरपूर प्रमाणात उदरनिर्वाहासाठी पोटापाण्यासाठी काबाड कष्ट करावे लागतात. त्यामुळे मॉर्निंगपासून रात्रीपर्यंत त्या नेहमी बिझी राहतात आणि मग त्यांची नंतर शारीरिक हालचाल जास्त झाल्या असल्यामुळे नंतर त्यांची चिडचिड किंवा ही होत असते. त्याचा आवाज इथे पोएटिक लँग्वेजमध्ये पोएटने आपल्याला काही म्हणजे सिम्बॉल वापरून सांगितलेलं दिसून येतं, जसं की बीज कशा हमिंग साऊंडमध्ये दिसतात त्या पद्धतीने. ओके, आता बघा नेक्स्ट स्टांजा काय आहे. सो व्हेन आय हिअर दीज पुअर वन्स लाव अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन. फ्रॉन मीन्स वॉट? anger, rag. Poor man, I think I need not go up so much as rich men should come down. बघा काय सांगितलेलं आहे ह्या स्टँजामध्ये की पोएट टोल्ड दॅट आय सॉ पुअर people and their joyness, means they can laugh, and so also rich man's frown also, they or become very angry. That's also seen here by the poet. Then काय म्हणायचं आहे पोएटला की इथे जे काही गरीब लोक आहेत त्यांचा मी आनंद बघितलेला आहे आणि जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांचा राग, त्यांची चिडचिड बघितलेली आहे. मीन्स पुअर मस्ट रिमेन पुअर, डू नॉट गो अप, अँड रिच मॅन शुड कम डाऊन. मीन्स रिच मॅन मस्ट स्टार्टेड टू थिंक ऑफ पुअर मॅन. ओके, रिच मॅन शुड कम डाऊन मीन्स रिच माणसाने काय केलं पाहिजे तर गरिबांच्याबद्दल थोडासा विचार केला पाहिजे आणि पुअरना काही वरती जायची गरज नाही. म्हणजे पुअरनी काही रिच माणसांचा विचार करण्याची गरज नाही, पण रिच माणसाने मात्र काय केलं पाहिजे तर रिच माणसाने मात्र गरीब लोकांचा विचार केला पाहिजे, असं पोएटला इथे या स्टांजामध्ये आपल्याला सांगायचं आहे. लास्ट स्टांजामध्ये काय म्हणतात पोएट. When I had money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. बघा ओ जे वापरलेलं आहे पोएटनी त्याचं सिम्बॉलिक फक्त सिम्बॉलेशनसाठी घेतलेलं दिसून येतं, यामध्ये इतर कोणताही अर्थ नाही. लास्टली पोएट टोल्ड us that when he had money and had many false friends, useless friends, but when means now he become poor and he has not money, but his friends remain still some or few, but they are because they are real and few friends. So students, this poem is finished here. Now what's message given here by our poet. कवी म्हणतो की जेव्हा आपण श्रीमंत होतो तेव्हा फ्रेंड्स आपल्या जवळ येतात, फ्रेंड्स आपल्याशी सलगी करतात,
पण ते फ्रेंड्स हे तुमच्यासाठी आलेले नसतात, तर तुमच्या पैशाला बघून तुमच्याशी मैत्री करायला असतात. रिअल फ्रेंड असाच आहे की जो ह्या गोष्टी बघत नाही आणि प्रामाणिकपणे शेवटपर्यंत विश्वासून राहतो, जो कोणत्याही परिस्थितीचा मित्राच्या कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता. आणि असेच फार म्हणजे जिच्याकडे संपत्ती नाही अशा मित्रांचे मित्र हे फार कमी प्रमाणात असले तरीसुद्धा काय असतात तर सच्चे असतात, ट्रू फ्रेंड्स असतात. दॅट्स व्हॉट टेलिंग हिअर बाय आवर पोएट. तर स्टुडंट्स, इथे हा माझा व्हिडिओ आता मनी ह्या पोएमवरती आपले एक्सप्लेनेशन संपलेले आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण फादर रिटर्निंग होमचं पण मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अजूनही कोणी बघितलं नसेल तर बघून घ्या आणि त्याचे मी ॲप्रिशिएशन लगेचच देणार आहे. सो डोंट फॉरगेट टू सी माय व्हिडिओज. थँक्यू.